हॅलो. हा जे टायगर दादा. जय टायगर बोला. म्हटलं थोडंसं आपलं एक प्रॉब्लेम होता मालेगावला. कुठून बोलताय तुम्ही? मालेगाव कुकाने. मालेगाव कुकाने का? हा. हा बोला ना. म्हटलं माझ्या बहिणीनी क्लास लावला होता MSCITचा. हा. पण तो दुसरा MS ऑफिसचा निघून गेला तो. त्याने पैसे घेतले आपल्यापासून 1800 रुपये घेतले होते. फॉर्म भरला गेला होता का? फॉर्म बिम सर तो म्हणे MSCIT त्यांनी अशा 8 मुली होत्या ना. हा हा. ते भरला पण तो दुसरा निघून गेला. यांना MSCITचा पाहिजे होता तो दुसरा निघून गेला. तुम्ही चेक नाही केला का पहिले? चेक नाही केलं म्हणजे चेक केलं तो म्हणायचा तोच आहे बा असं म्हणत होता. MSCITचा आहे बा असं. हा तो म्हणत होता पण तो नंतर चेक केलं तर मग दुसरा निघून गेला तो. ते तो सर खोटं बोलत आहे. तिथे जे सर होते त्यांना नाही विचारलं का मग तुम्ही? सरांना तो आता खोटं बोलत तो म्हणते तो हा पण तोच आहे म्हणे पैसे पण देत नाही. त्याचा नंबर आहे का? आहे नंबर देऊ का तुम्हाला? हा नंबर द्या बरं. हॅलो. हॅलो. हां यस. नमस्कार. नमस्कार बोला. दिशा कॉम्प्युटर्सवरून बोलताय का? बरोबर. दादा आपल्याकडे एक पोरीचा फोन आला होता अच्छा. कुकाने गावामधून. बरोबर. ते काय MSCITचा कोर्स सांगून ऑफिसचा कोर्स करायला लावताय म्हणे असं काही. नाही सर MSCITचा नाही MS ऑफिसचा स्कोर सांगितला आहे सर. तुम्ही तर MSCIT सांगितली होती ना म्हणे. नाही 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 शक्यच नाही कारण की त्यांना ऑलरेडी रिसिप्ट दिली प्लस इन्क्वायरी फॉर्मवर पण MS ऑफिसचाच कोर्स आहे. प्लस आपल्याकडे इथं ब्रोशर विथ सर्टिफिकेशन MS ऑफिस नावाचंच आहे. MSCIT नावाचं नाही. तर त्यांचा मला फोन होता. ते बोलले की आम्ही MSCITचा कोर्स करण्यासाठी गेलो होतो बुवा तिथं. त्यांनी असं सांगितलं की MSCITचाच कोर्स आहे बुवा. नाही 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 त्यांनी गैरसमज केला. सिलेबस सेम आहे हे असं बोललोय. पण तोच कोर्स आहे असं नाही कारण की ज्याचं सर्टिफिकेटच आपल्याकडे नाही तो कोर्स कशाला देणार ना आपण. अच्छा. ते काय आता ते ऍडमिशन रिटर्न नाही होऊ शकत का? ते कॅन्सलेशन मध्ये नाही ना. त्यांना मी सांगितलं एक तर तुम्ही कंटिन्यू करा आणि बेस्ट ऑप्शन पण दिला मी सर त्यांना अजून. MSCIT पेक्षा बेस्ट कोर्स CCC पण आहे म्हटलं बरोबर सेंट्रल गव्हर्नमेंटचा कोर्स. हा त्याचे फक्त तुम्ही फॉर्म फिलअप करा म्हटलं एक्झामचं बाकीचं मी बघून घेईल म्हटलं. पण कॅन्सल नाही होऊ शकत म्हटलं ऍडमिशन. कारण की जे CCC मध्ये शिकवलं जातं ते जे MS ऑफिस मध्ये शिकवलं जाणार आहे. जे MSCIT मध्ये शिकवलं जातं नाही नाही CCC हा कोर्स ऑन कॉम्प्युटर कन्सेप्ट. C आणि C++ असं लँग्वेजचा कोर्स. अच्छा बरोबर. C आणि C++ हा ती कोडिंग लँग्वेज आहे. हा. आणि हा CCC जो आहे ना आपला सेंट्रल गव्हर्नमेंटचा कोर्स. अच्छा. मग त्यांना मी काय सांगितलं म्हटलं हे बघा राज्यामध्ये काम करतो दादा. मला त्यांचा फोन आला होता की आमची अशी नाही मी त्यांना सांगितलं सर वाटल्यास तुम्ही एक कंटिन्यू करा तुम्हाला हा एक ऑप्शन पण देतो किंवा तुमच्याच रिलेटिव्ह मध्ये कोण असेल तर तुम्ही त्यांना घेऊन आम्ही तुमच्या जागी त्यांना ऍडजस्ट करून देतो. कारण की ते ऑनलाईन रिसिप्ट जनरेट झाली त्यांची कॅन्सलेशन मध्ये नाही जात ना सर ते तुमच्याकडे नाही का MSCIT वगैरे? आपल्याकडे MSCIT नाही MS ऑफिस कोर्स आहे बरोबर आणि CCC कोर्स आहे. अच्छा. मी त्यांना असं बेस्ट ऑप्शन पण दिला CCC कोर्सचा. हा त्यांना म्हटलं कसं तुम्ही हा कोर्स जरी केला ना MS ऑफिस मध्ये पण तेच आणि CCC मध्ये कारण की हे बेसिक कोर्सेस राहतात बरोबर. कम्प्युटर शिकण्याची पहिली पायरी म्हणजे हीच राहते. मग इथून पुढे वेगवेगळे कोर्सेस येतात त्यांचे फील्ड रिलेटेड कोर्स. हो ना. की MSCIT क्रिकेट नाही कसं काय मी तो कोर्स देणार आहे ना. आज जर मी प्रत्येकाला जर असं MSCITचं नाव सांगितलं माझ्याकडे स्टुडंट तरी येतील का सर? बोलले की आम्ही 8 पोरी होतो बा. 8 लेडीज होतो आम्ही सोबतीला. 8 सोबत MSCITचं नावानेच गेलो होतो. नाही त्यांना मी असं बोललोय सिलेबस एकच राहतो म्हटलं दोघांचा सिलेबस सेम राहतोय हे बोललो असेल मी बरोबर. पण असं थोडी बोलणं सर्टिफिकेट नाही आपल्याकडे तो कोर्स मी कसं काय अंगावर घेऊ शकतो ना.
बर 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 बर. मग आणि त्यातल्या त्यात मी जर तसं बोललो समजा मग मी इन्क्वायरी फॉर्मवर मी एमएस ऑफिस नाव टाकलंय प्लस रिसिटवर एमएस ऑफिस आहे प्लस आपलं ऑफर पण एमएस ऑफिस नाव आहे असं थोडी की MSCIT नाव आहे तुम्हाला दुसरा कोर्स देतोय वो. अच्छा अच्छा. हा ते अनलिगली होऊन जाईल ना सर. हा त्यांचा मला कॉल होता ना, ते बोलले की आम्ही MSCITच्या नावाने गेलो होतो बुवा, त्यांनी आम्हाला पहिले MSCIT सांगितलं होतं. आता मी नाही 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 त्याच्यासाठी असं बोलतोय, नाही. मग तुमच्या लक्षात आलं नाही का? हा मी त्यांना पण तेच सांगितलं म्हटलं तुला एवढं एक्सप्लेन आणि त्यातल्या त्यात म्हणजे त्या मुलीच नव्हत्या सर त्यांचे पॅरेंट्स पण होते त्यांना पण मी प्रॉपर एक्सप्लेन केलंय असं नाही सिलेबस सांगितला काय काय शिकवलं जाणार आहे. हा, हा. तर याची म्हटलं असं असं सर्टिफिकेट आहे सर्टिफिकेट आवाज आपलं कारण की सर हां हा बोला ना आता. म्हटलं त्यांना मी इन्क्वायरी देताना सिलेबस पण प्रॉपर एक्सप्लेन केला आहे ब्रोशरवर बरोबर हा हा. प्लस एक्झाम होते म्हटलं सर्टिफिकेट पण दाखवलं कसं सर्टिफिकेट येणार आहे ते. एक्झाम तुमच्या इथंच होती का? हां इथंच होते ना एक्झाम MS ऑफिसवरची. अच्छा अच्छा. ते कोणतरी आलं होतं त्यांच्याच रिलेटिव्ह त्यांनी काही बूथ घालून दिलं ना त्यांच्या याच्यात MSCIT करा MSCIT त्यांना सांगितलं गेलं सिलेबस एकच शिकवलं जाणार आहे. हा हा. सिलेबसमध्ये डिफरंट नाही आहे म्हटलं तुम्हाला MSCIT मध्ये पण हाच सिलेबस असेल पण उलट याच्यात जास्त शिकायला भेटतंय कारण की MSCIT मध्ये तुम्हाला फक्त मार्कशीट शिकवली जाणार आहे. ज्याला शिकायचं तुम्हाला त्याला मार्कशीट कळत नाही. ज्याला शिकायचं त्याला कळत नाही वाटतं मग. तेच ना मी त्यांना तेच ऑप्शन पण दिला आणि त्यांचे पॅरेंट्स पण हो बोलले अजून करायचं पण त्या मुलीचं काय डोक्यात घालून दिलं काय माहिती कोणी. पाहतो बरं मी बोलतो त्यांच्याशी. हो हो किंवा तुम्ही येऊन व्हिजिट करा सर मी तुम्हाला प्रॉपर दाखवून देतो. आता मला तर नाही जमणार आहे ना, मी धुळ्याला राहतोय. अच्छा अच्छा. हा तर मला कॉल आला होता त्यांचा नाही त्याच्यावरून. त्यांना बोललो ना मी त्यांना एक ऑप्शन पण दिलं CCC सेंट्रल गव्हर्नमेंटचा कोर्स आहे MPSC UPSC पोलीस भरती बँक भरती शिक्षण भरती तलाठी ग्राम हा हा. प्रायोरिटी फर्स्ट आहे म्हटलं तो बेस्ट कोर्स आहे ना तुमचा MSCIT कशातच नाही बसत त्याच्या पुढं. हा. त्यांना असा पण ऑप्शन दिला त्याचे फक्त फॉर्मचे चार्जेस लागतील ना तुमचे म्हटलं ते पण त्यांना एक असं रेग्युलर 5-5 हजार फी आहे म्हटलं तुमचं ऑलरेडी नॉलेज असेल तुमच्याकडे फक्त एक्झामचा फॉर्म भरून द्यायचा म्हटलं तेच चार्जेस जातील 700 रुपये हा असं पण सांगितलं मी. अच्छा चालतंय बरं बोलतो मी त्यांच्याशी. हो हो चालेल चालेल. हा फोन केलता मी त्यांना. मग ते बोलले की मी पहिले कळवलं होतं बुवा त्यांना आणि आता फॉर्म फिलअप झालेला आहे आणि रिसिट पण आलेला आहे बुवा आता काहीच होऊ शकत नाही त्याच्यात. जर करता येत असेल तर मग एकच होऊ शकतं की त्यांच्याकडे जो दुसरा कोर्स आहे CCC म्हणून तो कोर्स करता येईल बुवा. मग एक काम करा सांगितलंच नाही ना तो खोटं बोलायचा ना. नाही ना ते बोलले ना त्यांचे पॅरेंट्स बी आले होते बुवा पॅरेंट्स समोर मी तेच सांगितलं. हा हा मी फक्त असं सांगितलं की सिलेबस जो आहे तो सेम आहे बुवा याच्यात. हा हा. मी कोर्स सेम आहे असं नाही सांगितलं म्हणे कारण माझ्याकडे MSCIT नाहीच आहे. हो का. हा तो विषय असा आहे दादा की आता पहा मी सुद्धा BCA झालेलो आहे. मी बी सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग मध्ये झालेलं आहे माझं. मी तुम्हाला सांगतो MSCIT पेक्षा तुम्ही आता ज्याला ऍडमिशन घेतलेलं आहे ना तो तर जाऊ द्या पण तुम्ही CCC चा कोर्स करून घ्या तो तुम्हाला पोलीस भरती वगैरे जेवढे बी JEE वगैरे जेवढे बी तुम्हाला एक्झाम द्यायचे असतील पुढच्या तर त्याला लागतो तो. हो का. हा MSCIT चा एक अप्पर म्हणून येतो CCC म्हणून तो करा मग तुम्ही. चालेल बरं बघतो मी कारण आता मी सांगतो ते त्यांच्याशी बहिणीला. बोललो ते म्हणे आता त्यांचं तर झालेलं आहे फॉर्म फिलअप आणि रिसिट पण आलेलं आहे आपल्याला फक्त एकच करता येईल की त्यांचं ऍडमिशन दुसऱ्या ह्याच्यात ट्रान्सफर करता येईल आपल्या इथं जे आहे त्याच्यात. हो का. हा मग ते मग तो पहिले बोलायचा ना MSCIT चाच आहे बा असं म्हणलं होता ना तू. त्यांनी काय सांगितलं तो काय सांगत होता मला तो भाऊ म्हणे मी फक्त एवढं सांगितलं की MSCIT चा आणि याचा सिलेबस सेम आहे म्हणे. हा हा. सिलेबस सेम आहे कोर्स सेम नाही कारण तुमचा ज्याच्यावर फॉर्म झालेला आहे त्याच्यावर बी जो कोर्स आहे ना त्याचं नाव होतं आणि रिसिट आलेली त्याच्यावर ज्या कोर्सला ऍडमिशन आहे त्याच कोर्सचं नाव होतं. तुम्ही नाव तर वाचायला पाहिजे होतं ना फॉर्म फिलअप करताना दादा. मी नाही होतो बहिणी घेतलं ते. हा ना ते ताईन ते कमीत कमी 10वी शिकलेलं असतील ना. 11वी झाली आता. हा मग पाहावं लागेल आता. एक काम करा आता मी त्यांच्याशी बोललेलो आहे बरं का CCC जो आहे ना
त्याला ऍडमिशन हा. घ्यायला लावा. त्यांना म्हणा त्याच्यात फॉर्म फिलअप करा म्हणा आमचा. आम्हाला तो कोर्स करायचा आहे. काही नाही सिलेबस एकदम सेम आहे सगळ्यांचा. हो का? हो आणि ना फक्त काय सांगत होते फॉर्म भरावा लागेल. ते फॉर्मची डोनेशन द्यावं लागेल म्हणे फक्त. अहो पहिले दिले ना आम्ही त्याला. हा ना मग कोर्सची फी 5,000 रुपये ना. तुम्ही किती दिलेली आहे आतापर्यंत? 1800 दिले त्याला. तो हा म्हणे मग ते किंमत नाही हा मग ते तुमचं. आता काय सांगताय 1800 दिले आणि तुम्ही फक्त या कोर्सची काय 700 का 800 रुपये फॉर्म फिलअपची फी राहते. हम्म. तेवढी फी द्यावी लागेल तुम्हाला. बघतो बरं मी जातो आज. हा जाईल त्यांच्याशी बोला. जर त्यांनी नाही ऐकलं तर मग मला फोन करा. मी बोलून घेईन त्यांच्याशी. कारण त्यांनी मला ते असं सांगितलंय. हो चालेल मी त्याला विचारतो बरं. हा. चालेल.